नमस्कार. आजचा आपला विषय आहे की मधुमेह आणि त्यांचं कामजीवन. आता हा विषय घेण्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की डे बाय डे सध्या मधुमेहाचे पेशंट्स खूप दिसत आहेत आणि तरुण वर्गामध्ये सुद्धा मधुमेह झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या संदर्भात ह्या ज्या तक्रारी आहेत, बऱ्याच जणांना काय होतं की मला लेस लिबिडो आहे, म्हणजे मला जास्त कामजीवन म्हणजे संभोगाची इच्छा होत नाही, अशी काही जणांची तक्रार येते. आणि ती विशेषतः मधुमेहांच्या ह्याच्यामध्ये येते. इतर लोकांमध्ये सुद्धा ती असते इतर काही कारणामुळं. पण मधुमेह या कारणामुळे सुद्धा ही तक्रार अशा पद्धतीची होऊ शकते. तर ह्या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्याय. आपण पाहतात शाकल्य कट्टा. आता सर्वात आधी की आपण एक समजून घेऊ की कामजीवन म्हणजे कामेच्छा होणे, म्हणजे त्याला डिझायर म्हणतो आपण. तर ही डिझायर ही ज्याला बुद्धिमत्ता आहे आणि ज्याला ती गोष्ट अनुभवलेली आहे, ह्या सर्वांना डिझायर ही असती. तो भले मधुमेह असू दे नाहीतर कुठलाही असू दे, किंवा कुठल्याही कारणानं त्याच्यात काम इच्छा कमी झालेली असू दे, पण इच्छा असते, पण अराउजल नसतं. म्हणजे त्या दृष्टीनं शरीरामध्ये होणारे बदल होत नाहीत. म्हणजे आता काय, उदाहरणार्थ तर पुरुषांमध्ये ती इच्छा झाल्यानंतर त्यांच्यात लिंग ताठरता येणे हळूहळू, त्या पद्धतीनं त्या ट्रान्समध्ये त्या लोकांनी जाणे, ही प्रक्रिया होत नाही. तर म्हणजे मग तिथं कुठंतरी लेस लिबिडो आहे, लिबिडो कमी झालेला आहे, अशा पद्धतीचं विधान हे संयुक्तिक ठरतं. आता जर का एक कारण म्हणून जर का कुणालाही कामेच्छा जर कमी झाली असेल, तर एक त्यातलं कारण मधुमेह असू शकतं. पण ह्या मधुमेह रुग्णांनी कोणतीही काळजी करायचं कारण नाही. ह्या संदर्भात त्यांनी निर्धास्त राहावं. ह्याच्याकरता आयुर्वेदामध्ये अतिशय चांगले उपाय आहेत. कृपा करून आपण बाहेरनं जी मेडिकलमधनं औषधं घेता ती घेऊ नये, किंवा ॲलोपॅथी कुठलंही औषध ह्यासाठी तुम्ही शक्यतो वापरू नका. हा माझा सर्वांना एक प्रामाणिक सल्ला राहील. कारण त्या औषधांचे बरेचसे साईड इफेक्ट दिसत आहेत बाजारामध्ये. जी काही औषधं आता उपलब्ध आहेत, वायाग्रा, सोहाग्रा वगैरे ह्या नावाने जी उपलब्ध आहेत, त्यांचे साईड इफेक्ट खूप आहेत. टॅडॅलेफिल वगैरे जी काही औषधं आहेत ना, त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. त्यामुळे ह्या औषधांकडे जाण्यापेक्षा आयुर्वेदिक औषध तुम्ही ह्या संदर्भात वापरू शकता. ते पण काय वापरायचं मी हे तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. प्रथमतः आपण असा विचार करू की आता ही फक्त केस घेऊ मधुमेहांच्या. हे मधुमेह जर असेल तर असं होतं का, तर होऊ शकतं. आता ते का होऊ शकतं, त्याचं एक कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे, हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्त्रियांमध्ये सुद्धा आहे आणि पुरुषांमध्ये सुद्धा आहे. पण पुरुषांमध्ये हा हार्मोन जास्त आहे कंपॅरेटिव्हली स्त्रिया. म्हणजे स्त्रियांमध्ये हा हार्मोन नाही असं नाही आहे, कमी प्रमाणात असतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असतो. आणि स्त्रीला जी कामेच्छा होती तर तिच्यामध्ये जो हार्मोन असतो तो म्हणजे इस्ट्रोजेन असतो. आता स्त्रीमधला इस्ट्रोजेन आणि पुरुषांमधलं टेस्टोस्टेरॉन ह्या लेवल जर तुमच्या कमी झाल्या तर तुम्हाला कामेच्छा कमी होते, किंवा त्या दृष्टीनं तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल हे होत नाही. आता हे टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होणे, इस्ट्रोजन लेवल कमी होणे, ह्याची काय कारणं आहेत ही आपण कारणं थोडीशी विचारत घेऊ. एक म्हणजे तुम्ही ओव्हरवेट असाल, मर्यादेपेक्षा तुमचं वजन समजा जास्त आहे. पुरुषांच्या मध्ये काय होतं, इरेक्शन डिस्फंक्शन, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंग ताठरतेमध्ये होणारी समस्या, ही सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ शकते टेस्टोस्टेरॉन जर तुमचं कमी झालं तर. त्यानंतर मूड चेंजेस होतात तुमचे, म्हणजे
तुम्ही ओव्हरवेट असले तरी टेस्टोस्टेरॉन कमी होणार आहे. इरेक्टाईल डिसफंक्शन आहे म्हणजे तुमचं टेस्टोस्टेरॉन कमी आहे. नंतर एकदम मूड चेंजेस जरी झाले तरी ते तुम्ही ओळखायचं तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहे आणि खिन्नता येते, एक प्रकारचा उत्साह राहत नाही, डिप्रेशन वाटायला लागतं. तसंच स्त्रियांमध्ये सुद्धा ही लक्षणं आहेत. त्यांच्यामध्ये फक्त इरेक्टाईल डिसफंक्शन हा विषय येत नाही, पण लिंग त्यांना नसतं. मग त्यांच्या ह्याच्यात काय दिसू शकतं तर ड्रायनेस ऑफ वजायना, म्हणजे वजायनल ड्रायनेस हा त्याच्यामध्ये दिसू शकतो. आणि जर ड्रायनेस असेल वजायनामध्ये, योनी मार्गामध्ये कोरडेपणा असेल तर कामेच्छा होत नाही, किंवा जरी बळजबरीनं कामेच्छा पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये त्यांना समाधान अजिबात लाभत नाही. त्यानंतर दुसरं एक कारण काय की ते नर्व डॅमेज होणे, म्हणजे जिथं तुम्हाला टच केल्यानंतर अराउजल येतं. म्हणजे आता उदाहरणार्थ स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जो क्लायटोरियस आहे, ह्या क्लायटोरियसला टच केले की स्त्रियांना एक अराउजल यायला लागतं. पुरुषांना सुद्धा लिंगाला जर थोडासा हात लावला की त्याला अराउजल यायला लागतं. तर ही जी सेन्सेशन भावना आहे ही कधी कधी डायबिटीसच्या जी थर्ड केस आहे, म्हणजे डायबिटीस जास्त प्रमाणामध्ये ज्यांच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये आपल्याला हे नर्व डॅमेज हे झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर बऱ्याच दिवसाचं जर तुम्हाला डायबिटीस राहिला, तुम्ही समजा एक 20 वर्ष 25 वर्ष तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस राहिला तर ॲटोमॅटिक काय होतं, ब्लड फ्लोमध्ये बदल होतो. आता तो ब्लड फ्लोमध्ये बदल का होतो तर ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी एक सबस्टन्स आवश्यक असतो, त्याचं नाव आहे नायट्रिक ऑक्साईड. आणि जर नायट्रिक ऑक्साईड तुमचं व्यवस्थित असेल तर ॲटोमॅटिकली तुमच्या रक्तवाहिन्या विस्फारित होतात आणि लिंगामधला ब्लड फ्लो हा वाढायला लागतो आणि लिंगामध्ये ताठरता यायला लागते. सेम कंडिशन स्त्रियांमध्ये जर का ब्लड फ्लो प्रॉपर नसेल तर त्यांच्या योनीमध्ये कोरडेपणा जाणवायला लागतो, व्हॅस्क्युलरिटी कमी होती आणि ओलावा हळूहळू नष्ट व्हायला लागतो. त्यामुळं ब्लड फ्लोवर हा सगळा इफेक्ट मधुमेहाचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर बरीचशी लोक मला काहीतरी मधुमेह म्हणजे फार मोठं काहीतरी झालेलं आहे, मधुमेह हा फार मोठा आजार नव्हे, ही एक डिसऑर्डर आहे आणि ही डिसऑर्डर झाल्यानंतर मला काहीतरी झालेलं आहे अशा भावनेनं ही लोक डिप्रेशनमध्ये जातात. आणि डिप्रेशनमध्ये नुसतं गेला बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण डिप्रेशन आलं तरी सुद्धा तुम्हाला सेक्स अराउजल हे होत नाही. कामेच्छा जरी झाली तुमची तर अराउजल होत नाही. म्हणजे डिझायर आणि अराउजल ह्यातला मी फरक सुरुवातीला सांगितलेला आहे. तर ते अराउजल होणं महत्वाचं आहे आणि ते अराउजल होत नाही. त्यानंतर को एक्झिस्टिंग फॅक्टर त्याच्यामध्ये काही कारणीभूत आहेत. समजा काही जणांना ब्लड प्रेशर असेल, म्हणजे आता हे मधुमेहाचा विषय, पण मधुमेही लोकांना बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर पण आढळतं. म्हणजे जवळजवळ 50% अभाव लोकांमध्ये ज्या ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्या लोकांमध्ये आपल्याला ब्लड प्रेशर हे असलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल लेवल वाढायला लागतं. आता काय होतं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढते म्हणजे काय तर तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉलचं कन्झम्पशन कमी होतं, त्याचा वापर कमी होतो, त्याचं युटिलायझेशन कमी होतं आणि ते युटिलायझेशन कमी झाल्यामुळं कोलेस्ट्रॉल काय करतं, कोलेस्ट्रॉल वाढलं की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होतात आणि इस्ट्रोजन लेवल वाढायला लागतात. म्हणजे ज्या पुरुषांमध्ये ओबेसिटी वाढायला लागते, त्याचं पोट सुटायला लागतं, हे इस्ट्रोजन लेवल वाढायला लागतं. आणि स्त्रियांमध्ये नेमकं उलटं होतं, ज्या वेळेला त्यांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं त्यावेळेला त्यांचे इस्ट्रोजन लेवल कमी होतात आणि टेस्टोस्टेरॉन लेवल वाढायला लागतात. हा जो विरुद्धार्थी बदल आहे त्यामुळं अराउजल्समध्ये सुद्धा फरक पडू शकतो. त्यामध्ये स्त्रियांना काही वयानंतर जर अशी गोष्ट घडली तर ओठावर मिशी येणे किंवा एखादा केस दाढीच्या ठिकाणी उगवणे किंवा लव जास्त प्रमाणामध्ये हातापायावर येणे अशी सुद्धा लक्षणं टेस्टोस्टेरॉन लेवल जर स्त्रियांमध्ये वाढली तर ही आपल्याला बघायला मिळतात. हे झालं कोलेस्ट्रॉलच्या संदर्भात. मी तुम्हाला सांगितलं की कोलेस्ट्रॉल
वाढल्यानंतर काय होऊ शकतं. त्याचबरोबर काही जर का इनहेरिटंट हार्ट डिसीज असेल, हार्ट डिसीज असोसिएटेड विथ डायबिटीस, म्हणजे डायबिटीस आहे पण त्याच्यामध्ये हार्ट डिसीज पण झालेला आहे, तर ह्या केसमध्ये सुद्धा सेक्शुअल अराउजल कमी होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲलोपॅथिक जी मेडिसिन कन्झम्पशन करता, ह्या ॲलोपॅथिक मेडिसिनचे सुद्धा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर 100% होणार आहे. आणि हे जर तुमच्या दुष्परिणाम व्हायला लागले तरी सुद्धा तुमच्या अराउजलवर चांगल्यापैकी फरक पडू शकतो. आता हे सगळी कारणं मी तुम्हाला सांगितली कशामुळं काय काय घडू शकतं, साधारणपणे त्याची थेअरी काय असेल हे थोडक्यात तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी समजून सांगितले. बऱ्याचशा ह्या गोष्टी याच्यामध्ये भरपूर सांगण्यासारखं आहे, पण सर्वांना समजलं पाहिजे. सर्व वर्ग जो माझा ऐकणारा आहे हा सामान्य वर्ग आहे, ह्या वर्गाला समजलं पाहिजे अशा पद्धतीने मी सांगण्याचा हा प्रयत्न केला. आता ह्याच्यामध्ये उपाय काय तुम्हाला करता येईल, तर उपाय आयुर्वेदीय उपाय अतिशय चांगला उपाय आहे. तुम्हाला बाजारामध्ये सुवर्णयुक्त मकर ध्वज मिळतो, म्हणजे त्याच्या गोळ्या मिळतात, पावडर मिळते. जर कधी पावडर मिळाली तर तुम्ही काय करा, 100 मिलीग्राम पावडर, जर गोळी मिळाली तर 1 गोळी, आणि त्याच्यामध्ये आवळ्याचं चूर्ण 250 मिलीग्राम आणि हळद चूर्ण 250 मिलीग्राम असं मिश्र करून, जर गोळी असेल तर ती बारीक करून घ्या, त्यामध्ये आवळा पावडर आणि हळद पावडर मिक्स करा, एकत्र घोटा चांगलं ते, आणि त्याची एक पुडी बनवून ठेवा. ही पुडी सकाळी एक आणि संध्याकाळी घ्यायची. नुसती खाल्ली तरी चालेल किंवा मधाबरोबर खाल्ली तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल की डायबिटीस आहे, मधाचं कसं काय सांगताय. जर शुद्ध मध असेल, भेसळयुक्त मध नसेल, तर हा मध डायबिटीसला चांगला. आणि डायबिटीस जरी असला तरी तुम्हाला चमचा मधानं काहीही फरक पडणार नाही. वास्तविक मध हा आयुर्वेदानं कफनाशक आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि मधुमेह आजार कफाचा आजार आहे, त्यामुळं कफज मधुमेह जे वर्णन केलेले आहे ते 20 प्रकारच्या आयुर्वेदानं वर्णन केलेले. त्यामुळं तुम्हाला मधुमेहामध्ये मध खायला अजिबात अडचण नाही. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक चमचाभर मध घ्या, त्यामध्ये हे मिश्रण टाका. मिश्रण कशाचं टाकायचं आहे, मकरध्वज, आवळा पावडर आणि हळद पावडर. प्रमाण किती, मकरध्वज 100 मिलीग्राम, सुवर्णयुक्त मकरध्वज, साधा मकरध्वज नव्हे, सुवर्णयुक्त मकरध्वज आणा, बाजारामध्ये मिळतो. तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये गेला तरी हा तुम्हाला मिळू शकतो. आवळा पावडर मिळते, हळद पावडर मिळते. हळद पावडर तुमच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा मिळते. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही आणा. 250 मिलीग्राम आवळा पावडर, मिलीग्राम, ग्राम नव्हे, ग्राम म्हणजे पावशेर झाली, मिलीग्राम, 250 मिलीग्राम आवळा पावडर आणि 250 मिलीग्राम हळद पावडर आणि 100 मिलीग्राम सुवर्णयुक्त मकरध्वज वाटी, अशी एक पुडी तयार करून ठेवा. ती सकाळी आणि संध्याकाळी सुरुवातीला चालू करा. तुम्हाला चांगला इफेक्ट येत गेला की मग रात्रीची फक्त 1 वेळा तुम्ही घ्या. असं किती दिवस घेणार तुम्ही. तुम्ही हे 3 ते 4 महिने याचा वापर केला तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. अवश्य हे वापरून बघा, जरूर आम्हाला कळवा. आणि जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती शेअर करायची जरूर येत. आणि शाकल्य कट्टा हा जो माझा चॅनल आहे हा सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक जण बघतात सबस्क्राईब करत नाहीत. बरं, सबस्क्राईब केलं नाही, नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट केलं नाही, बेल आयकॉन दाबलं नाही तर तुम्हाला पुढची नोटिफिकेशन पडणार नाहीत. आणि सबस्क्रिप्शन हे फुकट असतं, ह्याला काय पैसा लागत नाही. धन्यवाद.